नमस्कार, मी डॉक्टर वैशाली प्रशांत पोडगिरे, अंकुर हॉस्पिटल नांदेड इथे कार्यरत आहे। आज मी तुम्हाला गर्भपिशवीच्या मुखाच्या कर्करोगाबद्दल माहिती देणार आहे। गर्भपिशवीचा मुखाचा कर्करोग म्हणजे सर्वायकल कॅन्सर हा HPV नावाच्या विषाणूमुळे होतो। हा विषाणू शरीरात गेल्यानंतर प्रत्येक महिलेला कर्करोग होतो असे काहीही नाही। जवळपास 80 ते 85% महिलांमध्ये कोरोना व्हायरस सारखा हा व्हायरस आपोआप शरीरातून निघून जातो किंवा असं म्हटलं की तो पूर्णपणे बरा होतो। पण ज्या 10 ते 15% महिला राहतात त्यामध्ये हा व्हायरस कॅन्सर निर्माण करू शकतो। हा व्हायरस शरीरात गेल्यानंतर लगेचच्या लगेच 1-2 दिवसात वगैरे कॅन्सर होत नसतो। साधारणतः 10 ते 15 वर्षानंतर तो कर्करोग निर्माण करतो। त्यासाठी हा कर्करोग हा एकमेव कर्करोग आहे जो टाळता येतो। म्हणजे त्यासाठी 2 उपाय आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एका उपायाबद्दल जाणून घेऊयात आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या उपायांबद्दल जाणून घेऊयात। पहिला उपाय म्हणजे लसीकरण करणे। लसीकरण करणे या कर्करोगासाठी खूप महत्त्वाचा उपाय आहे। यामध्ये 2 ते 3 प्रकारच्या लसी असतात। ह्या लसी 9 ते 14 वर्ष जर वयाच्या मुलींमध्ये जर दिल्या तर त्या खूप उपयोगाच्या आहेत। साधारणतः या लसीचे 2 डोस असतात। जर 14 वर्षानंतर जर आपण लस घेणार असू तर 45 वर्ष वयापर्यंत आपण लस घेऊ शकतो आणि 14 वर्षानंतर याचे 3 डोसेस लागतात। लसीकरण करून आपण हा कर्करोग टाळू शकतो। आता दुसऱ्या उपायामध्ये गर्भपिशवीचा मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी ज्या काही टेस्ट अवेलेबल आहेत, ज्यांना आम्ही स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो। स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे ज्या महिलांमध्ये कर्करोगाचे काहीही लक्षणे नाहीत अशा महिलांनी सुद्धा करायच्या टेस्ट असतात। ह्या टेस्ट साधारणतः वयाच्या 25 वर्ष वयानंतर सुरू करायच्या असतात। त्यामध्ये 2 ते 3 टेस्ट महत्त्वाच्या आहेत। पहिली म्हणजे HPV DNA टेस्ट, दुसरी म्हणजे LBC आणि ह्या दोन्ही टेस्ट गर्भपिशवीच्या मुखाचे पाणी तपासायला पाठवून त्या पाण्यावर केल्या जातात। ह्या टेस्ट दर 5 वर्षानंतर करायच्या असतात। जसे मी तुम्हाला आधी सांगितले की हा कर्करोग जेव्हा विषाणू आपल्या शरीरात जातो, HPV विषाणू शरीरात गेल्यानंतर साधारणतः 10 ते 15 वर्षानंतर कर्करोग निर्माण होतो। तर ह्या टेस्ट जर आपण केल्या तर ह्या 10 ते 15 वर्ष काळामध्ये आपल्याला कॅन्सर होणार आहे का नाही त्याबद्दल म्हणजे प्री कॅन्सरस कंडिशनमध्ये गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर समजतो आणि तो होऊ नये म्हणून आपण प्री कॅन्सरस कंडिशनमध्ये जर त्याच्यावर उपचार केले तर कॅन्सर आपल्याला टाळता येतो। म्हणून अशा 2 प्रकारे लसीकरण करून आणि प्री कॅन्सरस कंडिशनमध्ये स्क्रीनिंग टेस्ट करून आपण गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग टाळता येतो। तर सगळ्यात महत्त्वाचे 9 ते 14 वर्ष वयाच्या मुलींनी लसीकरण करणे आणि 25 वर्ष वयानंतर स्क्रीनिंग टेस्ट करणे हे 2 एक उत्तम उपाय आहेत गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी। धन्यवाद।